प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी समन्वय महासंघाने शुक्रवारी 5 डिसेंबर रोजी शाळा बंद आंदोलन करत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री व शिक्षण मंत्री यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले। जिल्हा परिषद कन्या प्रशाला येथून मोर्चा निघून जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आंदोलन मैदानात समारोप झाला। टीईटी निर्णयावर पुनर्विचार, जुनी पेन्शन योजना लागू करणे, वैद्यकीय कॅशलेस योजना, शिक्षण सेवक योजना रद्द करणे, शिक्षकेतर भरती सुरू करणे, शिक्षकांवरील अतिरिक्त शैक्षणिक ऑनलाईन कामे बंद करणे, प्रगती योजना, पदवीधर वेतन श्रेणी मंजूर करणे आदी मागण्या करण्यात आल्या। मोर्चात विविध शिक्षक संघटनांचा सहभाग होता। यावेळी किरण सोनटक्के, किशनराव इदगे, नारायणराव जाधव, रवी लोहट, राजू शिंदे, प्रभाकर शिरसाट, अमृत देशमुख, सोपानराव बने, सिकंदर पाचमासे, बालासाहेब राखे, यशवंत मकरन आदी उपस्थित होते। यातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर संघटनेच्या वतीनं आजचा हा महामोर्चा आयोजित केलेला आहे। एकूण शासनाच्या टीएटी धोरण असो, संच महाविद्यालय धोरण असो किंवा पदभरती धोरण असो, या सर्व धोरणाच्या बाबतीत शासनाचे धोरण हे गळचेपी असून पूर्णपणे हे एकतर्फी निर्णय घेणार आहे। टीएटीच्या बाबतीत शासनानं 13/2/2013 रोजी हा निर्णय दिला होता की नवीन भरतीसंबंधी टीएटी असणं आवश्यक आहे, पण त्या अनुषंगानं सर्व शासन स्तरावर निर्णयाची अंमलबजावणी झाली। पण कालच्या माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार टीएटी ही सर्व शिक्षकांना लागू करा असा तो चुकीचा अर्थ काढून शासनाने परिपत्रक काढले। त्याविरोधात सर्व शिक्षक संघटना जे आक्रमक झाले असून त्यांना हा निर्णय रद्द करावा। 13/2/13 पूर्वी लागलेल्या सर्व शिक्षकांना टीएटी लागू करू नये, त्यांना सर्व सुविधा व सर्व योजनांचा फायदा लाभ द्यावा। त्याचबरोबर 15 मार्च 2024ची संच महाविद्यालयाविषयी शासनाचं जे धोरण आहे त्या धोरणामध्ये पण सरकारनं वेळोवेळी केलेल्या बदलाची अंतर्भूत न केल्यामुळे सर्व शिक्षक अतिरिक्त होण्याची भीती झाली आहे आणि मराठी शाळा बंद होण्याची शक्यता असल्यामुळं याविषयी शिक्षक संघटना ह्या आंदोलनाच्या पवित्रामध्ये आहे। पाहायला गेलं तर टीईटीचा निर्णय हा केंद्र सरकारचा आहे। 2009ला शासनानं ज्यावेळेस RT ॲक्ट लागू केला आणि महाराष्ट्र शासनानं 2011-10 याची अंमलबजावणी सुरू केली, त्याच वेळेस टीएटी असणं अनिवार्य होतं। पण ते कोणासाठी होतं अनिवार्य? की त्यांची नवीन नियुक्ती होणार आहे त्यांच्यासाठी। पण सरकारच्या त्याच धोरणामध्ये मध्येच काहीतरी बदल केला आणि सर्व शिक्षकांना लागू केली, ती अन्यायकारक आहे।